पुढल्या बातमीकडे. नांदेड गाव परिसरामधलं पाणी दूषित असल्याचे अहवाल समोर येत आहेत. एकूण 55 ठिकाणचं पाणी हे आरोग्याला अपायकारक आहे अशा पद्धतीचा निष्कर्ष प्रयोगशाळेनं काढलाय. जेबीएस आजाराची सध्याची रुग्णसंख्या ही 184 वर पोहोचली आहे. पुण्याबाबत आपण बोलतोय. आरोग्य विभागातल्या सूत्रांनी जय महाराष्ट्रला ही विशेष माहिती दिली आहे. एकूण 4761 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातले 55 पाण्याचे नमुने हे दूषित आढळलेले आहेत. ते पाणी पिण्यासाठी म्हणून अयोग्य आहे असा निष्कर्ष प्रयोगशाळेनं काढलेला आहे. पिण्यासाठी अयोग्य आढळलेले सर्व नमुने हे नांदेड गाव परिसरातले आहेत. आपल्याला आठवत असेल, नांदेड गाव परिसरातली एक विहीर या संदर्भात चर्चेमध्ये आली होती आणि त्या विहिरीचा जो पाणी पुरवठा आहे तोच पाणी पुरवठा नांदेड गाव आणि त्या बाजूच्या संपूर्ण परिसराला होतो आणि त्याच नांदेड गावातल्या परिसरामधले हे 55 पाण्याचे नमुने आहेत जे दूषित आढळलेले आहेत. ही सगळी माहिती आरोग्य विभागातल्या सूत्रांनी दिलेली आहे.